नमस्कार, देशोन्नतीमध्ये मी साक्षी आपलं स्वागत करते। बघूया आजच्या काही सुपर 30 बातम्या। मनसेने हिंदी सक्ती विरोधात पुकारलेल्या मोर्चा संदर्भात मनसे नेते आणि पोलीस अधिकाऱ्यांची एक महत्त्वाची बैठक झाली। या बैठकीत मनसेच्या नेत्यांनी त्यांच्या मोर्चाच्या नियोजनाची माहिती सादर करत पोलिसांकडे परवानगीसाठी अर्ज केलाय। मात्र पोलिसांकडून या मोर्चाला अद्याप परवानगी देण्यात आलेली नाही। मुंबई उच्च न्यायालयाच्या नियमानुसार आणि अटीनुसारच हा मोर्चा काढावा अशा सूचना पोलिसांनी दिल्या आहेत। बारामतीत एका उद्घाटनाच्या कार्यक्रमानिमित्त शरद पवार आणि अजित पवार एकत्र आले आहेत। बारामती कृषी विज्ञान केंद्राच्या टेक्नॉलॉजी डेमॉन्स्ट्रेशन प्रोजेक्टच्या उद्घाटनाचा हा कार्यक्रम होता। याच कार्यक्रमात शरद पवार आणि अजित पवार एकत्र आले। बारामतीत उद्घाटनाच्या कार्यक्रमात जरी शरद पवार आणि अजित पवार एकत्र आले असले तरी त्यांनी त्या कार्यक्रमात एकमेकांच्या शेजारी बसणं टाळलं। यावेळी शरद पवार आणि अजित पवार एक खुर्ची सोडून बसले। न्यायमूर्तींची नियुक्ती हा कायम वादाचा विषय राहिला आहे। सरकार आणि न्यायपालिकेत त्यावरून झालेले रणकंदन 10 वर्षापूर्वी उभ्या जागेने पाहिले। न्यायमूर्तींच्या नियुक्तीविषयी पारदर्शकतेवरून देशात अनेकदा चर्चा झडली आहे। न्यायपालिकेतील पद नियुक्तीत सामाजिक आरक्षणापर्यंतची मागणी झाली। कॉलेजियमवर टीका झाली। याविषयी सरन्यायाधीश भूषण गवई यांनी मोठे भाष्य केले आहे। रायगड जिल्ह्यातील पनवेल शहराच्या प्रवेशद्वार असलेल्या तक्का परिसरात शनिवारी 29 जून रोजी सकाळी माणुसकीला काळीमा फासणारी घटना घडली आहे। रस्त्याच्या बाजूला असलेल्या फुटपाथवर एका बास्केटमध्ये नवजात अर्भक आढळून आलं। त्यासोबत एक चिठ्ठी सापडली। सापडलेल्या इंग्रजीतील भावनिक चिठ्ठीने संपूर्ण शहरात खळबळ उडाली आहे। आपल्या बाळाला सांभाळण्यास असमर्थ असल्याचं या चिठ्ठीतून सांगण्यात आलंय। पवार कुटुंबातील नव्या पिढीच्या वैवाहिक चर्चा आता चांगल्याच रंगल्या आहेत। काही दिवसांपूर्वी उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे पुत्र जय पवार यांचा साखरपुडा झाल्यानंतर आता अजित पवार यांचे पुतणे आणि त्यांच्या विरोधात आमदारकीची निवडणूक लढवलेले युगेंद्र पवार यांचाही साखरपुडा झालाय। खासदार सुप्रिया सुळे यांनी युगेंद्र पवार यांच्या साखरपुड्याबाबत माहिती दिली आहे। दोघांचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत। वैजापूर तालुक्यातील चिंचडगाव येथील प्रसिद्ध कीर्तनकार संगीताताई पवार यांची शुक्रवारी रात्री दगडाने ठेचून हत्या झाली। मोहाटा देवी मंदिराचे पुजारी शिवाजी चौधरी आश्रम परिसरात आले। त्यावेळी आश्रमाचे कुलूप गेट तोडलेले दिसले। त्यांनी आत जाऊन प्रवेश केला असता संगीताताई रक्ताच्या थारोडात पडलेल्या होता। घटनेची माहिती पोलिसांनी दिल्यानंतर अधिकारी कर्मचारी श्वान पथकासह घटनास्थळी दाखल झाले। पुण्यात मोहल्ला कमिटी बैठकीत शिवसेना शिंदे गट विरोधात अजित पवार गट भिडले होते। अजित पवार गटाचे शहराध्यक्ष सुभाष जगताप यांच्या विरोधात शिवसेना शिंदे गटाचे विभाग प्रमुख उद्धव कांबळे यांच्यात वाद झाला होता। धनकवडी सहकार नगर क्षेत्रीय कार्यालयात राष्ट्रवादी आणि शिवसेना शिंदे गटात जोरदार वाद झालेला पाहायला मिळाला। या वादाचा व्हिडिओ समोर आला होता। त्यानंतर राष्ट्रवादीच्या सुभाष जगताप यांचा आणखी एक व्हिडिओ व्हायरल झालाय, ज्यामध्ये झोपडी धारकाला शिवीगाळ करत आहेत। सासरच्या मंडळींना सुमारे 50 लाख रुपयांची मदत दिल्यानंतरही विवाहतेवर सतत अत्याचार करून तिला घरातून गॅलरीतून ढकलून देऊन खून करण्याचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना घडली। वडगाव शेरीतील सिलिकॉन बे सोसायटीत हा प्रकार घडलाय। चंदननगर पोलिसांनी पतीसह 6 जणांवर खुनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल केलाय। सातबारा उतारांमधील नावांची दुरुस्ती किंवा त्यातील नोंदीचा दुरुपयोग केल्यास ही दुरुस्ती करण्यासाठी महाराष्ट्र महसूल अधिनियमाच्या कलम 155 नुसार अर्ज करण्याची मुभा भूमी अभिलेख विभागाने दिली आहे। आतापर्यंत ऑफलाईन तसेच ऑनलाईनही अर्ज करण्याची सुविधा उपलब्ध आहे। मात्र 1 ऑगस्ट पासूनही ऑफलाईन अर्ज करण्याची सुविधा बंद होणार आहे। शिवसेना ठाकरे गटातून उचलबांगडी झाल्यानंतर माजी महानगर प्रमुख विलास शिंदे आज दिनांक 29 जून शक्ती प्रदर्शन करीत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या उपस्थितीत शिवसेना शिंदे गटात प्रवेश करणार आहेत। त्यांच्याबरोबर 6 माजी नगरसेवक, 4 जिल्हा परिषद सदस्य, 6 माजी पंचायत समिती सदस्यांसह संघटनेतील अनेक पदाधिकारीही प्रवेश करणार असल्याचे त्यांनी सांगितले। त्यामुळे ठाकरे सेनेला पुन्हा मोठे खिंडार पडणार आहे। मुंबईत शनिवारी मध्यरात्रीपासून मध्यम स्वरूपाच्या सरी बरसल्या असून शहरातील अनेक भागात पावसाने हजेरी लावली आहे। हवामान विभागाच्या अंदाजानुसार आज दिवसभर पावसाचा जोर काहीसा कायम राहणार असून काही भागात मध्यम ते मुसळधार सरींची शक्यता वर्तवण्यात आली आहे। दरम्यान कोकण आणि घाट माथ्यावरही आज पावसाचा जोर अधिक राहील अशी शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे।
ठाकरे कुटुंबाचा आणि कोळी बांधवांचा आराध्य दैवत असलेल्या आई एकविरा देवीच्या मंदिरात भक्तांसाठी ड्रेस कोड बंधनकारक करण्यात आलाय। 7 जुलैपासून ड्रेस कोडची अंमलबजावणी करण्यात येणार आहे। दुकानदार आणि स्थानिकांसाठी देखील हा नियम लागू असणार आहे। याबाबतचा आई एकविरा देवीच्या संस्थांकडून पत्रक काढण्यात आले आहे। महायुती सरकारनं यंदाच्या शैक्षणिक वर्षापासून पहिलीपासून 3री भाषेची केलेली सक्ती आणि त्यातही हिंदीची सक्ती गैर असल्याची भूमिका समाजवादी पक्षाचे भिवंडी पूर्वचे आमदार रईस शेख यांनी घेतली आहे। या निर्णयाला विरोध असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले आहे। मात्र 5 जुलै रोजी मराठीसाठी मुंबईत आयोजित केलेल्या मोर्चात सहभागी होण्याबाबत पक्षाच्या वरिष्ठांशी चर्चा करून निर्णय घेतला जाईल असे त्यांनी सांगितले। राज्यामध्ये 1ली ते 5वीच्या विद्यार्थ्यांना हिंदी भाषा सक्ती करण्याचा निर्णय घेतला होता। हिंदी भाषा विरोधात महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षांच्या वतीनं मुंबईत 5 जुलैला एकत्रित मोर्चा काढणार आहेत। यावर विधान परिषदेचे आमदार सत्यजित तांबे यांनी ठाकरे बंधूंना टोला लगावलाय। हिंदी भाषेच्या आडून मराठीच्या पुढून कोणीतरी राजकारण करत असेल ते चुकीचं आहे। देशातील पहिल्या ई-ट्रॅक्टरची नोंदणी ठाण्यात करण्यात आली। ई-ट्रॅक्टर नोंदणी करताना परिवहन मंत्री प्रताप सरनाईक उपस्थित होते। पर्यावरण पूरक आणि पैशाची बचत करणारा ट्रॅक्टर कृषी क्षेत्रात क्रांती घडवून आणेल असं प्रतिपादन परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी केलं। यावेळी ठाणे प्रादेशिक परिवहन अधिकारी हेमांगिनी पाटील, ई-ट्रॅक्टर निर्मिती करणाऱ्या ऑटोनेक्स कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी कौस्तुभ धोंडे आणि सेल्स मॅनेजर अभिषेक शिंदे उपस्थित होते। उच्च दर्जाचे रील्स तयार करून सोशल मीडियावर अधिक लाईक मिळवण्यासाठी 2 अल्पवयीन मुलांनी आयफोन चोरण्याच्या उद्देशाने एका व्यक्तीची हत्या केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय। अल्पवयीन मुलांनी व्यक्तीचा गळा चिरून आणि नंतर त्याचे डोके विटेने ठेचून हत्या केल्याची घटना उत्तर प्रदेशच्या बहराइच इथं समोर आलाय। पोलिसांनी या दोघांना ताब्यात घेतले असून 2 अल्पवयीन मुलांना मदत करणाऱ्या नातेवाईकाला अटक केली आहे। 4थ्या आरोपीचा शोध सुरू आहे। जम्मू काश्मीरमधील किशनगंगा आणि रॅटले जलविद्युत प्रकल्पांशी संबंधित लवाद न्यायालयाच्या निर्णय भारताने शनिवारी पुन्हा एकदा ठामपणे नाकारला। मुळात हे कथित आंतरराष्ट्रीय न्यायालयाचं पूर्णपणे बेकायदा पद्धतीने स्थापन करण्यात आले आहे, त्यामुळे त्यांच्या कोणत्याही निर्णयांना वैधता नाही असे परराष्ट्र मंत्रालयाने ठणकावले आहे। उत्तराखंडमधील भाजपचे माजी आमदार सुरेश राठोड यांच्या 2ऱ्या पत्नीबरोबरचा एक व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर पक्षाने याची दखल घेतली आहे। राठोड यांनी पहिल्या पत्नीला घटस्फोट दिल्याशिवाय 2ऱ्या महिलेबरोबर लग्नगाठ बांधल्याचा आरोप करण्यात येत होता। यानंतर राज्य भाजपाने याची दखल घेतली असून अशोभनीय वर्तन केल्याबद्दल सुरेश राठोड यांना पक्षातून 6 वर्षांसाठी निलंबित केले आहे। मध्य प्रदेश पोलीस खात्यातील पोलीस अधिकारी कैलाश मकवाना यांनी इंटरनेट, मोबाईल फोन आणि अल्कोहोल यामुळे समाजातील मूल्य संपत चालली आहेत, त्यामुळेच बलात्कारांच्या घटना वाढत आहेत असं विधान केलंय। पोलीस एकट्यानेच काही बलात्कारांच्या घटना थांबवू शकत नाहीत असंही त्यांनी म्हटलंय। राजस्थानच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागात नोकरी करणारे आणि झालावाड येथे अतिरिक्त पोलीस अधीक्षक म्हणून तैनात असलेले जगराम मीणा यांना त्यांच्याच विभागाने बेहिशेबी रोख रकमेसह पकडले। शिवदासपूर टोला प्लाझा येथे अचानक तपासणी दरम्यान मीणा यांच्या वाहनाची तपासणी करण्यात आली तेव्हा मोठ्या प्रमाणात रोकड आढळून आली। गाझामध्ये इस्रायलने केलेल्या हल्ल्यांमध्ये किमान 62 लोकांचा मृत्यू झालाय अशी माहिती गाझाच्या आरोग्य अधिकाऱ्यांनी दिली आहे। गाझामध्ये मानवतावादी संकट वाढत आहे आणि युद्धविराम होण्याची शक्यता धूसर होत आहे। शुक्रवारी रात्रीपासून शनिवार सकाळपर्यंत हे हल्ले सुरू होते। गाझा शहरातील पॅलेस्टाईन स्टेडियम जवळ झालेल्या हल्ल्यात 12 लोकांचा मृत्यू झालाय। शिफा रुग्णालयाच्या कर्मचाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार या स्टेडियममध्ये विस्थापित लोकांना आश्रय देण्यात आला होता। मृतांचे शव शिफा रुग्णालयात आणण्यात आले। पाकिस्तानमध्ये प्रसिद्ध असलेल्या डॉन या वृत्तपत्राने याबाबत वृत्त दिले आहे। भारताने घातलेल्या निर्बंधामुळे वाहतुकीसाठी लागणारा वेळ वाढलाय, तसेच वाहतुकीच्या खर्चातही वाढ झालेली आहे असे या वृत्तात म्हणण्यात आले आहे। कराची चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीचे अध्यक्ष जावेद बिलवानी यांनी याबाबत प्रतिक्रिया दिली। भारताच्या कारवाईमुळे माल वाहतूक करणारी महत्त्वाची जहाजे पाकिस्तानला येत नाहीत, त्यामुळे माल वाहतुकीसाठी साधारण 30 ते 50 दिवसांचा उशीर होतोय।
इराण सोबत शस्त्रसंधी झाल्यानंतर इस्रायलने आपला मोर्चा गाझाकडे वळवलाय। इस्रायल डिफेन्स फोर्सेसने गाझामध्ये एअर स्ट्राईक केली। या एअर स्ट्राईक मध्ये इस्रायलला मोठे यश मिळाल्याचा दावा केला जातोय। गाझा शहरातील सबरा भागात हवाई हल्ल्यात हमासचा सर्वोच्च लष्करी नेता हकीम मोहम्मद इसा अल अस्सा मारल्याचा दावा केला आहे। अल इस्साला 7 ऑक्टोबर 2023 च्या हत्याकांडाचा सूत्रधार आणि हमासच्या लष्करी शाखेच्या संस्थापक सदस्यांपैकी एक म्हणून वर्णन केले आहे। राजस्थानच्या जैसलमेरमध्ये भारत-पाकिस्तान सीमेजवळ एका 15 वर्षीय अल्पवयीन मुलीचा आणि एका युवकाचा मृतदेह सापडलाय। हे मृतदेह सुमारे 6 ते 7 दिवस जुने असल्याचे सांगितले जातोय। मृतदेहांजवळ पाकिस्तानी सिम कार्ड आणि आयडी कार्ड देखील सापडले आहे। त्यामुळे असा संशय व्यक्त केला जातोय की ज्या मुलीचा आणि मुलाचा मृतदेह सापडला आहे ते पाकिस्तानी असू शकतात। त्यांच्या मृत्यूचे कारण अद्याप समोर आलेले नाही। अमेरिकन उद्योगपती आणि टेस्लाचे मुख्य कार्यकारी अधिकारी एलॉन मस्क यांनी पुन्हा एकदा अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या बिग ब्युटिफुल बिलवर टीका केली आहे। मस्क म्हणाले की या विधेयकामुळे अमेरिकेतील लाखो नोकऱ्या जातील आणि देशाचे मोठे धोरणात्मक नुकसान होईल। इतकेच नाही तर मस्क यांनी हे विधेयक पूर्णपणे वेडपणाचे आणि विध्वंसक असल्याचे म्हटले आहे। इयत्ता 11वीच्या विद्यार्थ्यांसाठी यंदा पहिल्या फेरीत गुणांकांचा कट ऑफ वाढला आहे। केंद्रीकृत प्रवेश प्रक्रियेच्या शनिवारी जाहीर झालेल्या बहुप्रतीक्षित पहिल्या फेरीत बहुतांश कॉलेजांच्या कट ऑफ मध्ये मागील वर्षापेक्षा सरासरी 1.5 ते 2% वाढ आहे। यामुळे यंदा विद्यार्थ्यांसमोर स्पर्धेचे आव्हान असल्याचे चित्र आहे। बुलियन मार्केट या वेबसाईटनुसार आज 29 जून 2025 रोजी देशात 10 ग्रॅम 24 कॅरेट सोन्याचा दर 95,780 रुपये आहे, तर 22 कॅरेटसाठी 10 ग्रॅम सोन्याचा दर 87,798 रुपये आहे, तर 1 किलो चांदीचा दर 1,06,450 रुपये आहे। याशिवाय 10 ग्रॅम चांदीचा दर 1,059 रुपये आहे। उत्पादन शुल्क, राज्य कर आणि मेकिंग शुल्कामुळे सोन्याच्या दागिन्यांची किमती भारतभर बदलतात। शेफाली जरीवालाचे हार्ट अटॅकने निधन झाले आहे। पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार शेफाली जरीवालाच्या घरात अनेक औषधं सापडली आहेत। काही वर्षांपूर्वी शेफालीनेही प्लास्टिक सर्जरी केली होती। त्यानंतर ती तरुण दिसण्यासाठी सतत अँटी एजिंग इंजेक्शन्स घेत होती। पोलिसांना संशय आहे की इतके औषध आणि अँटी एजिंग इंजेक्शन्स शेफाली जरीवालाच्या हृदयविकाराचे कारण असू शकतात, परंतु ते शेफाली जरीवालाच्या पोस्टमॉर्टम रिपोर्टचा वाट पाहत आहेत। त्यानंतरच मृत्यूचे खरे कारण कळेल। अभिनेत्री शेफाली जरीवालाच्या अचानक निधनामुळे तिच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळलाय। शेफालीच्या निधनानंतर तिचा पहिला पती हरमीत सिंग याने शोक व्यक्त केलाय। हरमीत सिंगने इंस्टाग्रामवर शेफालीचा फोटो पोस्ट करून भावना व्यक्त केल्या। तसेच तो शेफालीच्या अंत्यसंस्काराला का येऊ शकला नाही त्याचं कारणही त्याने सांगितलंय। युरोपमध्ये असल्याने मी शेफालीच्या अंत्यसंस्काराला येऊ शकत नाही आणि हे खूप वेदनादायक आहे, असं हरमीत म्हणालाय। बार्बाडोसमध्ये ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या पहिल्या कसोटी सामन्यात टीव्ही पंच एड्रियन होल्डस्टॉक यांची सार्वजनिक टीका केल्याबद्दल वेस्ट इंडिजचे प्रशिक्षक डॅरेन सॅमी यांनी त्यांच्या सामन्याच्या मानधनाच्या 15% दंड ठोठावण्यात आलाय। अशाच बातम्या जाणून घेण्यासाठी बघत रहा देशोन्नती। नमस्कार।